नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. विड्याचे पान हे पूजेमध्ये अत्यंत पवित्र असे मानले जाते, कारण विड्याच्या पानामध्ये विविध देवतांचा वास आहे. विड्याच्या पाण्याचा नैवेद्य आपण देवांना अर्पण करतो आणि तो शुभ असा मानला जातो. आपण विड्याच्या पानाबद्दल माहिती बघणार आहोत. जे विड्याचे पान, ज्याला कोणी नागवेलीचे पान असं देखील म्हटले जाते किंवा कोणी खाऊचं पान असं सुद्धा म्हणतं. याला बरेच नावं आहे, पण जे पूजेमध्ये वापरतो विड्याचे पान, तर या विड्याच्या पानाचे पूजा आणि धार्मिक कार्यामध्ये काय महत्व आहे. असं म्हणतात का विड्याच्या पानावर देवदेवतांचा वास असतो. तसेच आपण जेव्हा विड्याचे पान हे पूजेमध्ये वापरतो तर ती कशी ठेवावीत व पूजेमध्ये 2 पानं ठेवतात तर ते का, आणि 1 पान का अर्पण करू नये, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. असं म्हणतात की विड्याच्या पानामध्ये अनेक देवतांचा वास असल्यामुळे विड्याच्या पानाला धार्मिक व आध्यात्मिक खूप महत्व आहे. प्रत्येक धार्मिक विधीमध्ये विड्याचे पान हे वापरले जाते, जसे की विवाहामध्ये, पूजेमध्ये, शुभ कार्यामध्ये, कोणतीही पूजा करताना देवाला ठेवण्यासाठी ही विड्याचे पान वापरले जातात. तसेच पितरांनाही अर्पण केले जाते. पितरांनाही विड्याचं पान अर्पण करणे म्हणजे पूर्ण आदर व सन्मान करणे. तसेच या पानाचा उपयोग शिक्षणात यश मिळवण्यासाठी, विद्या शिक्षणामध्ये प्रगतीसाठी या विड्याच्या पानाचा उपयोग करतात. तसेच काही लोक लक्ष्मी प्राप्तीसाठी, आर्थिक समृद्धीसाठी शुक्रवारी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून लक्ष्मीला अर्पण करतात. यामुळे आर्थिक समस्या दूर होते. तसेच देवी लक्ष्मीला तांबूल अर्पण करतात आणि तो खूप शुभ मानला जातो. तसेच हनुमानाला मसाल्याच्या पानाऐवजी साधे गोड विड्याचे पान अर्पण करून प्रार्थना करावी की तुमचेही जीवन गोड आणि आनंदाने भरून जावं. तर या विड्याच्या पानामध्ये देवतांचा वास असतो. पानाच्या टोकास श्री लक्ष्मी देवीचा वास असतो. तसेच पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेव असतात व पानाच्या मध्यभागी सरस्वती देवी असते. तसेच पानाच्या डाव्या बाजूला पार्वती देवी असते व त्यानंतर लहान देठामध्ये महाविष्णू असतात. पानाच्या मागच्या बाजूला चंद्र देवता असतात. तसेच सगळ्यात खाली पानाच्या टोकाला मृत्यू देवता राहतात. म्हणूनच आपण जेव्हा पान खातो किंवा तांबूल बनवतो त्यावेळेस पान बनवताना किंवा तांबूल बनवताना पानाचा बुडाचा भाग आपण काढून टाकतो, कारण की यामध्ये मृत्यू देवतांचा वास असतो. तसेच आपण देठही काढून टाकतो. पानाचं जे वरचं देठ असतं तर ते पान बनवत असताना किंवा पानाचं तांबूल बनवत असताना देठाचा वापर हा करू नये. पानाच्या देठामध्ये अहंकार देवता व दारिद्र्यता लक्ष्मी असते, म्हणून आपण पान सेवन करताना देठ सुद्धा काढून टाकतो. देठाचा वापर हा आपण करत नाही. तसंच देवीला तांबूल हा अतिप्रिय आहे. विड्याच्या पानात अनेक देवतांचा वास असल्यामुळे तांबूलाला अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व प्राप्त झालेले आहे. जेव्हा आपण विड्याच्या पानावर नैवेद्य दाखवतो तेव्हा पानाचे टोक हे पूर्व व उत्तर दिशेला ठेवावी किंवा कोणतीही पूजा करताना आपण विड्याचे पानं हे पूर्व उत्तर दिशेला ठेवावी. तसेच कोणी विड्याचे पानं किंवा तांबूल आपल्याला दिला तर तो देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच त्याचा उपभोग घ्यावा. त्यानंतर जर आपल्या घरामध्ये विड्याच्या पानाचा वेल असेल तर मंगळवारी व शुक्रवारी विड्याचे पानं हे घराबाहेर जाऊ देऊ नये, म्हणजेच कोणाला देऊ नये. कधीही पूजेसाठी हिरवीगार कवळी पानं नैवेद्यासाठी ठेवावी. विड्याच्या पानाचं तांबूल म्हणजे देवतांचा वास असलेलं पवित्र प्रसाद असतो. तसेच देवी देवतांना तांबूल अर्पण करणे म्हणजे मंगल, समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद असतो. पूजेमध्ये विड्याचे पान हे 2 का ठेवतात. विड्याची 2 पानं पूजेमध्ये ठेवणे म्हणजेच समर्पणाची पूर्णता. पूजेमध्ये 1 पान ठेवणं म्हणजे अपूर्णता असते, म्हणून कधीही विड्याचे 2 पानं पूजेमध्ये ठेवावी. 2 पानं म्हणजे पूर्णता व समग्रता असते. म्हणून देवास पान अर्पण करताना नेहमी 2 पान ठेवून समप्रमाण दर्शवले जाते. 2 पान ठेवणं म्हणजे स्त्री पुरुष तत्वाची एकता. स्त्री पुरुष तत्व, शिवशक्ती तत्व, तसेच शिवशक्ती, विष्णू व लक्ष्मी, ब्रह्म व सरस्वती या देवी युगमाचे प्रतीक असे मानले जाते. पूजेमध्ये 2 पानं ठेवून आपण असं सांगतो की भक्ती भगवंता एका आत्म्यात विलीन होतात, असा त्यामागे हेतू आहे. त्यामुळे आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेले आहे देवाला अर्पण करताना विड्याचे पानं हे नेहमी जोडीनेच ठेवावीत. 1 पान अर्पण करणं म्हणजे हे अपूर्ण मानले जाते. तसेच कोणतीही पूजा करताना पानाचे टोक हे पूर्व व उत्तर दिशेला ठेवावी. नेहमी पानाचे देठ काढावे, कारण देठामध्ये अहंकार व दारिद्र्य लक्ष्मी यांचा वास मानला जातो.
त्यानंतर पानाचा बुडाचा भाग काढून ठेवावा, कारण त्यात मृत्यू देवता वास करते. तसेच देवासमोर विडा ठेवताना पानाचे टोक पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी. त्यावरती सुपारी, लवंग, विलायची, बडीशोप आणि शक्य असल्यास गोड गुलकंद ठेवावा. असा विडा तयार करावा. असा विडा केल्याने लक्ष्मी आणि ब्रह्मदेवाचा वास राहतो. आपली सर्व मनोकामना ही पूर्ण होते. अशा प्रकारे देवांना विडा अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. अशी ही विड्याच्या पानाबद्दलची माहिती जर तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.